इंदापूर तालुक्याला सध्या पाणी प्रश्न भेडसावत आहे। पुण्यातील सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले। हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी सध्या मैदानात उतरले। खडकवासलामध्ये उन्हाळी आवर्तनाची मागणी आता केली जाते। पुण्यामध्ये आपण हे दृश्य पाहतोय। पुण्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या झळा भेडसावू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे उन्हाळी आवर्तन सोडावं अशी मागणी केली जाते। निलेश खरमारे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देतात। निलेश, सध्या पुण्यातल्या सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। उन्हाळी आवर्तन सोडा अशी त्यांची मागणी आहे। काय त्यांच्याशी बातचीत झालेली आहे, काय त्यांच्या इतर मागण्या आहेत? खरं तर बघितलं तर मी आता आहे सिंचन विभागाच्या कार्यालयाबाहेर आणि या ठिकाणी इंदापूर तालुक्यातले अनेक शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। आज सकाळपासून त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर इंदापूरला जे हक्काचं पाणी मिळालं जातं ते मिळालं जात नाही, त्यामुळे या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेत। एवढंच नाही तर ज्या शेतकऱ्यांचा ऊस जळालेला आहे त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जे शेतकरी जे आहेत ते आता सिंचन विभागाच्या इथं आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। अनेक शेतकरी जे आहेत त्या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। काय तुमची मागणी आहे? तुम्ही सकाळपासून या ठिकाणी बसलाय। आमची मागणी एकच आहे की जे काही आवर्तन आहे ते इंदापूर तालुक्यामध्ये चालू होतं, ते इंदापूर तालुक्यामधले आवर्तन आमचं बंद केलेलं आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो आहे। आमची मागणी एकच आहे, पिण्याचं पाणी आम्हाला इंदापूरला भेटलं पाहिजे। तुमचं पाणी कुणी चोरलं? आमचं पाणी रोहित पवारांनी चोरलंय। आता मागणी काय? आमच्या ग्रामपंचायतीच्या ज्या विहिरी आहेत त्यांना पाणी भेटलं पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी आंबा उपोषणाला बसलो आहे। तुमच्या शेतीतला ऊस सुद्धा जळालाय पाणी नसल्यामुळं। हो, पाणी चालू झालेलं रोहित पवार आणि बारामतीला पाणी वळवलं, जाण्याशीर झाले त्यांना पाण्याची मंजुरी नसताना तर पाणी वळवलं। असं पाणी चोर असताना तर काय होईल? उजळणार पाणी चोर रोहित पवारांनी पाणी जाणार शिरसायला सोडलं। इंदापूरचं पाणी बंद करून इंदापूरचं पाणी जाणार शिरसायला पळवल्यामुळे हे आमच्या वेळ आलेली आहे। दौंडला पाणी नेलं जातं जाणार शिरसायला आणि यांचे मोठे मोठे कारखान्यांना पाणी चालू आहे। दोन मोटर चालू, त्याच्या मोटरांची परवानगी नसताना सुद्धा मोटर चालू, तिथे कोण काय करत? काय तुमची मागणी काय? मार्ग नाही निघाला? आमची मागणी म्हणजे मुळात माहितीचा अधिकार 2005च्या नियमानुसार आम्ही माहिती मागवली तर हवेलीला आमची मागणी अशी आहे, हवेलीचं 47,000 एकर लाभक्षेत्र दाखवलं, दौंडचं 39,000 एकर लाभक्षेत्र दाखवलं आणि इंदापूर तालुक्याचं 67,518 एकर लाभक्षेत्र आहे। आणि तसा विचार केला तर इंदापूर तालुका हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि ह्या धरणाची निर्मिती ह्याच्यासाठी झालेली आहे की धरणाच्या पूर्वेकडील जो भाग आहे पर्जन्य छायेचा त्याला इथून सिंचनासाठी पाणी द्यावं। पण तुमचं ऊस पण जळाला असं म्हणतो? आमचा ऊस पूर्ण जळलेला आहे, आम्हाला आमच्या हक्काचं पाणीच भेटलेलं नाही। आमच्या हक्काचं जे पाणी भेटायचं होतं ते पाणी दौंड बारामती इकडं चोरून नेलेलं आहे आणि आम्हाला पाणी हक्काचं पाणी चोरलं असं तुमचं म्हणणं आहे। कोणी पाणी चोरलं आणि काय मागणी आता? मुळात असं आमचं उन्हाळी हंगामामध्ये पाणी द्यायचं सल्लागार समितीने मान्य केलं। आम्हाला 3 TMC पाणी उन्हाळ्या हंगामामध्ये द्यायचं कबूल झालं, परंतु 27 दिवस झालं, तारीख जाहीर होऊन सुद्धा 27 दिवस झालं आम्हाला पाणी मिळलं नाही। परंतु आमचं पाणी आम्हाला मिळावं। वर पानशेत धरण आणि वरसगाव धरण ही दोन्ही धरणं फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठीच होती, शेतकऱ्यांसाठीच बांधलेली धरणं आहेत आणि शेतकऱ्याचंच पाणी आहे। आमचं इंदापूर तालुका 24,000 हेक्टर 24 पण आमच्या कृषी मंत्री पण तुमच्या गावचे आहेत, मग अशी वेळ काय येते? कृषी मंत्र्यांनी स्वतः मुद्दे सर्व मांडलेले आहेत। कृषी मंत्र्यांनी पाणी रद्द करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी परत पाणी मंजूर करून घेतलंय। पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली इरिगेशन राजकारण करतंय। बरोबर, काय आता नेमकी मागणी आहे? कारण या ठिकाणी तुम्ही बोंबाबोंब आंदोलन सुरू केलंय। खरं तर अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आज इथं पाणी पोचलेलं नाही आणि मामाने जसं सांगितलं की आमचा तालुका टेलला आहे आणि जे 1300 क्युसेक्सने जे पाणी सुटलं पाहिजे नव्हतं फुरसुंगीवरनं, तर ते व्यवस्थित नियोजन नसल्यामुळं आज पाणी फक्त 1000 क्युसेकने सोडलं जातं आणि त्याच्यामुळे आम्हाला हा त्रास दिसतोय। आपण पाहतोय की बोंबाबोंब जे आहे ते आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। अक्षरशः अधिकारी आणि ज्या मंत्र्यांनी किंवा
ज्या आमदारांनी यांचं पाणी पळवलंय त्यांच्या नावाची या ठिकाणी घोषणा सुरू आहे। या ठिकाणी जर बघितलं तर बोंब आंदोलन जे आहे त्यांनी सुरू केलेलं आहे। बोंब मारून या ठिकाणी हे शेतकरी जे आहेत इंदापूरचे आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। खरं तर आता उन्हाळा सुरू झाला, मात्र उन्हाळ्याचं जे आवर्तन असतं ते इंदापूरच्या जे शेतकरी जे आहेत त्यांना मिळालं अगदी नाही। त्यांनी पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी हे बोंबाबोंब आंदोलन सुरू केले। धन्यवाद निलेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।